आज आपण भाजणीच्या चकल्यांची रेसिपी बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने न बिघडता। तर त्यासाठी आपल्याला 1 किलो भाजणी घ्यायची आहे। मी इथं फुलपात्राच्या प्रमाणे तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडे जर मोठी वाटी असतील तर तुम्ही त्याप्रमाणे देखील घेऊ शकता। तर इथं मी 1 किलो भाजणीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की बघा। आता ती भाजणी आपल्याला फुलपात्राने भरून घ्यायची आहे, अगदी दाबून दाबून नाही भरायची आहे, तर हलक्या हाताने दाबून भरून घ्यायची आहे। बरोबर 1 किलोमध्ये माझे 5 फुलपात्र झालेले आहेत आणि आपल्याला तेवढंच प्रमाण घ्यायचं आहे। त्या अंदाजाने तुम्ही वाटी वगैरे घेऊ शकता की आपल्याला 5 वाट्या झाले पाहिजेत। तर 5 फुलपात्र भरून मी इथं भाजणी घेतलेली आहे, ती एक साईडला आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये मी छोटी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तुम्ही जी सगळ्यात छोटी वाटी असेल त्याचं मेजरमेंट घेऊ शकता। आणि त्याचबरोबर 2 फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे, तर हे फुलपात्र मी त्याच्या आतील घेतलेलं आहे। जर तुम्हाला खुसखुशीत भरपूर हवी असेल तर तुम्ही आहे त्या फुलपात्राचं प्रमाण ठेवू शकता, पण इथं फार जर खुसखुशीत केली तर तेल ॲब्झॉर्ब जास्त करते आणि तेलकट होते, त्यामुळे मी त्याच्या आतील फुलपात्र घेतलेलं आहे। आणि गरम पाणी आपल्याला जपून टाकायचं आहे, नाहीतर मग चकली विरघळण्याची शक्यता असते। त्यामुळे मी त्या वाटीच्या आतली वाटी फुलपात्र घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी फुलपात्र थंड तयार ठेवलेलं आहे। आता त्या पाण्यामध्ये मी अर्धी वाटी तेल, 2 वाटी फुलपात्र भरून पाणी आणि लाल तिखट चवीनुसार आणि मीठ चवीनुसार असं घालून आपल्याला फक्त उकळी आणून घ्यायची आहे। 1 उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि आपल्याला ते सगळं पाणी आणि मिक्सचर जे आहे ते पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि ही प्रोसेस पटापट करायची आहे, पटकन आपल्याला एकत्र करून लगेच त्याच्यामध्ये 1 वाटी थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी ओतलं की आपल्याला पटपट ते एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळ्या पिठाला गरम पाणी वगैरे मीठ वगैरे जे आहे ते सगळं लागलं जातं, त्यामुळे ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे। आता आपलं एकत्र करून झालं की त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। कमीत कमी अर्धा तास ठेवा, जास्तीत जास्त तुम्ही 1-2 तास देखील ठेवू शकता, जेणेकरून पीठ आपलं छान सगळे मसाले आणि पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करेल। आता मी छान मोकळं असं मोडून घेत आहे। आता त्यामध्ये मी 2-4 चमचे तीळ घालत आहे आणि 1-2 चमचे मी ओवा घेतलेला आहे। ओवा अगदी हाताने क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद हा पूर्ण पिठाला लागून जातो। आणि इथं तीळ मी कच्चेच घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आणि ओवा देखील कमी जास्त तुम्ही करू शकता। हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे तसे तुम्ही घालू शकता। फक्त तीळ हे कच्चेच वापरायचे आहेत, कारण ते तळताना परत भाजले जाणार। जर भाजके तीळ घातला तर ते तेलामध्ये करपू शकतात, त्यामुळे कच्चेच तीळ वापरा। आणि पांढरे तीळ मी इथं घेतलेले आहेत। आता आपल्याला पीठ हे थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळलं गेलं पाहिजे, नाहीतर मग चकली वळताना ही तुटते साच्यातून, त्यामुळे पीठ चांगलं मळणं ही एक महत्त्वाची टीप आहे। आता आपला छान गोळा तयार झालेला आहे मळून, मी तो साच्यामध्ये भरून घेत आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीचा साचा वापरू शकता, लाकडी साचा, पितळी साचा, तो स्टीलचा मिळतो, तो ज्या ह्याने तुम्ही कम्फर्टेबल आहात तो साचा तुम्ही वापरा। आणि इथं मी आता चकली घालून घेत आहे। पहिले 1-2 तुकडे जरी तुटले तरी काही प्रॉब्लेम नाही, आधीमध्ये जरी तुटले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जर सततच जर तुटत असेल तर समजून जायचं की तुमचं पीठ मळणं गरजेचं आहे। आणि पीठ मळताना पाणी फार जपून वापरा, कारण जर पाणी कमी पडलं तर आपल्याला थोडं पाण्याचा हात अजून लावता येतो, पण पाणी जर जास्त झालं तर सगळी रेसिपी बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ मळताना पाणी हे जपून वापरा। आता इथं मी सगळ्या चकल्या बनवून घेत आहे, तुम्ही बघू शकता की अगदी आता गोल पडत आहेत, त्यामुळे अगदी अधेमध्ये तुकडे झाले तरी ते नॉर्मल आहेत। आता इथं मी शंकरपाळीचंच तेल वापरत आहे, तर थोडा पहिला तुकडा आपण टाकून बघायचा आहे, तो तरंगून वर आला की मग समजायचं की तेल आपलं छान तापलेलं आहे। याच्यामध्ये महत्त्वाची दुसरी टीप आहे की तेल आपलं छान कडकडीत तापलं गेलं पाहिजे। जर तेल थंड असेल तरी चकली तेलात विरघळते, आणि जर तुम्ही फार गरम पाणी घातला असाल किंवा फार जर मोहन घातला असाल तरी आपली चकली बिघडते, त्यामुळे अचूक प्रमाणात तुम्ही करा, म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही। आणि चकली तयार झाली ही कसं की ओळखायचं की चकली तरंगत अशी वर येते, आणि हलकंसं तुम्ही मग प्रेस करून देखील बघू शकता
की चकली कठीण असेल तर समजायचं की चकली फ्राय करून झालेली आहे. चकली जर मऊ असेल तर अजून भाजण्याची गरज आहे. आणि पूर्ण चकली भाजताना हा गॅसचा फ्लेम हा हायस्ट ठेवायचा आहे आणि ती काढताना आपल्याला मंद करायचा आहे आणि परत हाय करायचं आहे, म्हणजे जेणेकरून चकलीचं तेल हे थंड झालं नाही पाहिजे. अशा प्रकारे सगळ्या चकल्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. एक तुम्हाला मी मोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता छान अगदी क्रंची क्रिस्पी झालेली आहे आणि टेस्टी झालेली आहे. या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा.